नमस्कार येवकार, गांवकारीच्या या खासा कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत। विषय असा मायनिंग ट्रान्सपोर्टाच्या संदर्भान एक पिटिशन हायकोर्टान असले आणि या पिटिशनाचेर बऱ्योच हियरिंग्स जाल्यो, बऱ्योच सुनावणी जाल्यो, वेगवेगळे घटक या पिटिशनाचे भाग असले। कशा तरेन मायनिंग ट्रान्सपोर्टेशना खातीर थळाव्या लोकांक कसो त्रास जाता, कश्यो अडचणी जातात, पॉल्युशन कशें जाता, तांचो रायट टू लायफ हो कसो धोक्यान आयला आणि दुसरे कडेन इकॉनॉमिक बेनिफिट ऑफ द स्टेट अशा पद्धती म्हणजे मायनिंग ही सुरू जावपाची गरज आसा, स्टेटी खातीर त्याची गरज आसा आणि त्या खातीर एकीकडे लोकांचो कॉन्स्टिट्यूशनल राईट, फंडामेंटल राईट आणि दुसरीकडे राज्याचे आर्थिक हित अशा द्वंद्वान हे पिटिशन हायकोर्टान सुनावणीक असले आणि हायकोर्टान बरे तरेन ह्या पिटिशनाचेर सुनावणी झाली आणि हायकोर्टान 29 जुनाक ह्या संदर्भातली ऑर्डरूय दिली। आता ई ऑप्शन झाल्या उपरांत आणि मायनिंग लीज दिल्या उपरांत मायनिंग ट्रान्सपोर्टेशन गोयच्या वेगवेगळ्या वाठारांनी सुरू जातले आणि त्या अनुषंगान हे पिटिशन खूप महत्वाचे। हे पिटिशनाची ऑर्डर नेमकी कितें सांगता, कशा पद्धतीन हायकोर्टान डायरेक्शन्स राज्य सरकाराक दिल्या, कशा पद्धतीन थळाव्या लोकांचे फंडामेंटल राईट्स सुरक्षित दवरपाची हमी कोर्टान दिल्या, या सगळ्या गजालींची माहिती आम्ही आज जाणून घेतल्या। आमच्या वांगडा आसात ॲडव्होकेट अजय प्रभुगांवकर, जे ह्या पिटिशनाचे भाग असले, या विषयाचे भाग असले आणि या संदर्भान हो विषय त्यांनी पुरायपणान अभ्यासूय केला आणि या विषयाचेर ह्या पयलीं आम्ही त्यांच्याकडे वार्तालाप केला। अजय, स्वागत तुझे आयच्या या कार्यावळीत। अजय, वेदांता विरुद्ध स्टेट ऑफ गोवा आणि बाकी तुम्ही सगळे पार्टीज, गोवा फाउंडेशन, मागीर मुलुक खाजन फार्मर्स असोसिएशन अशे वेगवेगळे पार्टी या पिटिशनाचो भाग असले। मायनिंग सुरू जावपाक जाय हाच्या बद्दल वादूच ना, कारण राज्याच्या आर्थिक भलायके खातीर मायनिंगेची गरज आसा आणि वेगवेगळे घटक या मायनिंग उद्योगाचेर डिपेंडंट आसात। पण त्याच वांगडा ज्या वाठारांत मायनिंग चलता, ज्या वाठारांत मायनिंग ट्रान्सपोर्टेशन जातले, त्या वाठारांतल्या लोकांचे फंडामेंटल राईट्स, तांचे लायफ सेक्युअर जावपाक जाय, तांचे फंडामेंटल राईट सेक्युअर जावपाक जाय। अशा तरेन एका वेगळ्याच धर्तेचेर म्हणजे एके वाटेन फंडामेंटल राईट्स आणि दुसऱ्या वाटेन राज्याचे इकॉनॉमिक हित अशा द्वंद्वान हे पिटिशन हायकोर्टान सुनावणीक असले। बरोच तेंप या पिटिशनाचेर कंटिन्युअस हियरिंगा जाली आणि लिमणी या पिटिशनाचेर ऑर्डरूय येयली। अजय, या पिटिशनाची ऑर्डर नेमकी कितें सांगता आणि हातून जे थळावे लोक हायकोर्टान गेल्ले तांकां कशा तरेन थाकाय मेळ्ळ्या? किशोर बाब, रायटली तुवें सांगल्या भशेन की खंय तरी रायट टू लायफ आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ द स्टेट हेच्या मध्ये चललो संघर्ष कितलेशेच दीस हायकोर्टान आमकां दिसून आयलो। सगळ्यात पयलीं सांगपाक म्हटल्यार ह्या मॅटरीन जे पेटिशनर आसलेले पळय, द मुलुक खाजन फार्मर्स असोसिएशन, जे मयेचे शेतकार, हेंचो जो कन्सर्न आशिल्लो की मया गांवच्यान जो ट्रान्सपोर्ट जातालो, म्हणजे ट्रेडिशनली केन्नाच मया गांवच्यान असो ट्रान्सपोर्ट जावं नाशिल्लो। रोड नेरो असल्या कारणान ठरावीक मुद्दे आमी हायकोर्टा मुखार मांडले गेले आणि हायकोर्टाकूय त्यो गजाली पटल्यो। आणि सगळ्यात पहिली गजाल म्हटल्यार मयेच्यान ट्रान्सपोर्ट जावचो ना हे ऑर्डरीच्यान कन्फर्म जालें। म्हणजे विलेज रोडांच्यान जो ट्रान्सपोर्ट जातालो पळय, तो ॲडव्होकेट जनरलांनी ऑन रिकॉर्ड सांगला आणि हायकोर्टाची ऑर्डर तशी आसा की मयेच्यान आतां हेन फुडें तसो ट्रान्सपोर्ट जावचो ना। आता मया गांवच्यान ट्रान्सपोर्ट जाता आसतना ठरावीक विषय जे आसले, म्हणजे त्या वाटेर खूप नॅरो वाट आसतली। एक पब्लीक हेल्थ सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटर आशिल्लें त्या रोडार। दुसरी गजाल म्हटल्यार एक 4 स्कुलां येताली, एक 2-3 देवळां, आनी लोकांचे मोबिलायजेशन त्या एरियेन खूप जातालें। सो रियली डेंजरस आशिल्ली ती जी जो रूट आशिल्लो पळय। आनी जेन्ना हायकोर्टा मुखार हे गजाली मांडल्यो, हायकोर्टाक दिसलें की अशे जर पद्दतीन हे रूट अलॉट केले वता जाल्यार दीस इज डेंजरस फॉर रेस्ट ऑफ द पीपल। म्हणजे खरोच रायट टू लायफ जो आसा लोकांचो, इट्स इन डेंजर। म्हणून हायकोर्टान ह्या पेटिशनाचो स्कोप जो आसा पळय तो गोंयभर इम्प्लिमेंट केलो। आता एज रायटली सेड की 2 गजाली हितूरच्यान स्पश्ट जाल्यो की मायनिंग जावपाक जाय इन द इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ द स्टेट, कित्याक खुबशे लोक हेचेर डिपेंड आसा, ते आमी मानता ना न्ही, बट
जे हांगासर आमचे गोंयकार आसा, जे गांव वाठारांत लोक रावता, त्यांच्या जिवाच्या ऑन द एट द कॉस्ट ऑफ देअर लायफ मायनींग हांगा उपकारची ना. खंय ना खंय एक बॅलन्स मेंटेन करूंक जाय. लोकांकूय त्रास जावंक जायना, मायनिंगूय जावंक जायना. एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणटा पळय तो कॉन्सेप्ट ह्या जजमेंटाच्यान मुखार आयला. आतां ई ऑप्शन ओवर जो आसतलो पळय तो जर हाडटलो जाल्यार ठरावीक गायडलायन ज्यो SOP स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर जो पॅटिशनराच्या वतीन मॅडम नॉर्मा आल्वारेसान हायकोर्टा मुखार मांडल्यो की ठरावीक गजाली अश्यो जाय, नंबर ऑफ ट्रिप्स इतल्यो जाय, त्याने क्लिनींग प्रॉपर जावंक जाय, रियल टायम मॉनिटरींग जो आसा, रियल टायम एअर मॉनिटरींग तेजेर चड स्ट्रेस दिलो. कित्याक सद्याची जी रियल टायम मॉनिटरींग सिस्टम आसा पळयात ती 24/7 रिकॉर्ड करता आनी वन्स इन 6 days तो एवरेज फिगर काडटा. म्हणजे मायनिंग चलता 8 वरां खातीर, पूण रिकॉर्डिंग जाता 24 वरांचें आनी तेजी मागीर एवरेज काडटा. सो केन्ना डस्ट पोल्युशन दिसनासलें. सो मॅडमीन खासा करून ह्या फावट मुद्दम स्ट्रेस केलें की ड्युरींग द टायम ऑफ ट्रान्सपोर्टेशन ताचें रियल टायम मॉनिटरींग जावंक जाय. रियल टायम एअर मॉनिटरींग सिस्टम बसोवची पडटली, CCTVs बसोवच्यो पडटल्यो, DVR ज्यो आसा त्यो लोकल पंचायतीन, लोकल स्कुलान बसोवच्यो पडटल्यो. अशे थोडे मेजर्स घालून दिल्लेले आसा आनी टू वीच हायकोर्ट हॅज कम आउट पॉझिटिव्हली थ्रू दीस जजमेंट. हे जजमेंट आमकां हें सांगता की मायनिंग ओर ट्रान्सपोर्ट करूं जाय, मायनिंग जावूं जाय, बट इन सस्टेनेबल मॅनर. आनी सेकंड पॅटिशन असलें म्हणजे इंटरवेन्शन असलें वेदांताचें, जेंकां EC मेळ्ळ्या तांचे जर फेअर टर्म्स आसात आनी तांचो जर ओन पॉझेशनान कितें आसा प्रॉपर्टी फॉर ट्रान्सपोर्टेशन जाल्यार ताका आमी कांयच ऑब्जेक्शन करूं ना. आमी फक्त ज्या मोमेंटाक ते पब्लीक रोडार येता, विलेज रोडार ट्रान्सपोर्ट येता, तेन्नाच ह्यो गायडलायन्स लागू करच्यो हे आमी इन्सिस्ट केला. सो एकंदरीत जर पळोवंक वयशीत जो जस्टीस जो आसा पळय थ्रू दीस जजमेंट हे आमच्या मयेच्याच लोकांक मेळूं ना. हे पेडण्याच्या पोतान ते खंय खंय मायनिंग चालू आसा पळय, सांग्या, केप्यां, खंय जातल्यो हे फुडें, त्या लोकांक हे गायडलायन्स आयज बऱ्याच्यो पडटल्यो, इतलें तुका सांगता. अजय बाब, 79 पेजीस हो जजमेंट आसा आणि ह्या जजमेंटान पुराय कशा पद्धतीन हो विषय तयार जालो आणि मागीर त्याचे कशा पद्धतीन त्याचे आर्ग्युमेंट झाले, कसले कसले विषय ह्या सगळ्या पिटिशनान आणि ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगान असले ताचेर पुराय डिटेल ह्या ऑर्डरीन नमूद केल्ले आसा. आता एक गजाल ही ऑर्डर वाचल्या उपरांत लक्षात येता ती म्हटल्यार जेन्ना स्टेट गव्हर्नमेंट आता मायनिंग इज इन द इंटरेस्ट ऑफ स्टेटी खातीर, कारण स्टेटीचे रेव्हेन्यू जनरेशन हे पुरायपणान मायनिंगेचेर डिपेंड आसा आणि त्याच वांगडा कितलेशेच घटक ह्या मायनिंगा खातीर तांकां रोजगार उद्योग मेळपाक शकता. पूण डायरेक्टरेट ऑफ मायन्स अँड जिओलॉजी, मागीर गोवा स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड, मागीर EC जी केंद्र सरकार दिता, ह्यो सगळ्यो एप्रुवल जेन्ना दितात मायनिंग कंपनीक मायन उद्योग करपाक, त्या वेळार थळाव्या लोकांच्या सेक्युरिटीचे, सुरक्षेचे, तांचे रायट टू लायफाचे, तांचे जे फंडामेंटल रायट्स आसात त्या विशयाचेर ही सगळी डिपार्टमेंटां आड नजर करता काय कितें. कारण ही सगळी एप्रुवलां जेन्ना ह्या सगळ्या डिपार्टमेंटांनी दिली त्या वेळार तांणी थळाव्या लोकांचो खरोच विचार केल्लो काय कितें, तांची जबाबदारी नसली थळाव्या लोकांचो विचार करपाची. सरसकट तांणी मागले आणि हांणी दिले अशें जर जावपाक लागले जाल्यार मागीर लोक विरोध करतात, लोक आडयतात, लोक कसलो तरी आपलो सेल्फिश इंटरेस्टान हे सगळे करतात. अशा पद्धतीचे आरोप मागीर त्या थळाव्या लोकांचेर ना जाल्यार त्यांच्या लिडरांचेर जाता. म्हाका एक सांगात की ही जेन्ना एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस जाता तेन्ना मायन्स डिपार्टमेंटूच त्या कन्सर्न जे लोक आसात, जे घटक आसात, ज्या घटकांचेर ह्या सगळ्या गजालींचो परिणाम जावपाक शकता तांकां विश्वासान घेवन ह्यो सगळ्यो गजाली कित्याक करिना. हे पळय किशोर बाब, कशें आसा की खरेंच जर एक मनशाचो इंटेंट बरो जाय, तो मागीर खंयच्याय खुर्चेचेर बसूं, ताचे जर इंटेन्शन बरें आसत न्ही जाल्यार खुबश्यो बऱ्यो गजाली अजुनूय जावं येता. आतां ज्या पिरियडाक हे मायनिंग बॅन जाल्लेलें, मायनिंग बंद जाल्लेल्यो, त्या पिरियडाच्यान जर तेंच्यांनी फेअरली जर सगळो रिपोर्ट केल्लो, फेअरली जर एनालिसीस केल्लेले, स्टेप्स घेतलेले इन अ प्रॉपर मॅनर्स, म्हणजे तुम्ही जशें म्हटलें की लोकांचो रायट टू लायफ हो विश्वासान नदरेन धरून जर पॉलिसी जर फ्रेम केल्ली जाल्यार मायनिंग आज न्ही, मायनिंग 5 वर्सां पयलीं सुरू जाता आसली. खंय ना खंय लोकांक ग्रांटेड धरले वता. तांकां दिसता की लोक फाल्यां उठचे ना, शेतकार येवचे ना, आमचो लोकल यूथ जो बेकार आसा तो एम्प्लॉयमेंट मागचो ना. वॉट एवर इज डिसायडेड बाय
टॉम डिक एंड हॅरी, इट विल बी सुप्रीम. हे जेन्ना लोकांक गृहीत धरले वता आनी पॉलिसी फ्रेम केली वता तेन्ना मागीर अशे अडथळे येता. आतां म्हाका एक सांग की हेन पयलीं थोड्यो गायडलायन्स जातल्यो. गायडलायन्स पयलीं पासून आसा, 2016 पासून SOP काडीत आसात. पूण तें इम्प्लिमेंटेशन आसा पळय थंय खंय तरी सरकार कमी पडटा. म्हणजे तुमकां बारीक उदाहरण सांगता की ही जेन्ना केस स्टार्ट जाली तेन्ना लोकांनी डेप्युटी कलेक्टराक रिक्वेस्ट केल्ली की रोड नॅरो आसा, मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्टाच्यो गायडलायन्स फॉलो जर करीत जाल्यार ते रोडान ट्रान्सपोर्ट जावंक शकना. तूं मातसो स्टेप्स घे, हे रिक्वेस्ट केलेली. बिचोले कलेक्टर तेन्ना आशिल्लो, डेप्युटी कलेक्टर. सो ताणें रागार म्हटलें तूं आपूण बंद करूंक शकना, तुमकां जाल्यार तुमी हायकोर्टाक चला. सो खरें हे जे क्रेडीट आसा पळय तें तेका वयता, कळ्ळें न्ही. त्यामुळे आमी हे मुद्दे थंय मांडूंक पावले. तेन्ना जर डेप्युटी कलेक्टरान जर सारकी एक्शन घेवन जर ते कंट्रोल दिल्लें जाल्यार आयज ही परिस्थिती येवचीच नासली. सो म्हाका दिसता गायडलायन्स पेपरार आसता, नो डावट. मायन्स डिपार्टमेंट सुद्दां बरें काम करता अशें म्हणया आमी ऑन पेपर. बट जेन्ना इम्प्लिमेंटेशनाचो प्रश्न येता पळय खंय ना खंय एनफोर्समेंट ऑथॉरिटी ते कमी पडटा. कोणाक एकावंटेबल धरतली? प्रत्येक जाण GSPCB काडटा, डायरेक्टर ऑफ मायन्सार घालता. डायरेक्टर ऑफ मायन्स म्हणटा GSPCBची जबाबदारी. शेवटी लोकांक न्याय मेळना आनी लोक जर रस्त्यार उतरले जाल्यार मागीर होम डिपार्टमेंट आमचे आसात तांकां भितर उडोवपाक. सो कॉमन मॅनाची एक कितें म्हणटा ती कोंडी जाल्ली वयता आनी शेवटी तांकां कोर्टाचेच पायरी चडची पडटा न्याय मेळपा खातीर. अजय बाब आणि एक गजाल म्हाका ह्या पिटिशनाच्या ऑर्डरीच्या संदर्भात दिसून आयली, ती म्हटल्यार हे जेन्ना हियरिंग सुरू जालें, हे हियरिंग सुरू जाल्या उपरांत एकीकडे मयेचे लोक, मागीर बिचोलचे लोक, ज्या वाठारांत ह्यो मायनिंग ट्रान्सपोर्टेशन जातलो आनी मायनिंग बिझनेस जातलो, ते लोक एकीकडेन आपल्या न्याय्य हक्का खातीर झगडटात आनी दुसरीकडे ऑब्वियसली स्टेटाचो इकॉनॉमिक इंटरेस्ट. पूण स्टेटाचो इकॉनॉमिक इंटरेस्ट जपपाचो जेन्ना विशय येता, तो इंटरेस्ट लोकांक वेटीस धरून तो इंटरेस्ट सादपाचो काय कितें? म्हटल्यार म्हाका उगडास जाता की गोंयचे मुख्यमंत्री जेन्ना दिल्लीक गेल्ले, तांणी दिल्ली मायन्स डिपार्टमेंटा कडेन, मायन्स मिनिस्ट्री कडेन रिक्वेस्टूय केल्ली की तांणी जे कंडिशन 2014 जो OM आसा, ऑफिस मेमोरेंडम, की गांव वाठारांतल्यान मायनिंग ट्रान्सपोर्टेशन जावपाक जायना म्हणून. तर मुख्यमंत्र्यान थंय केंद्राक वचून अशी विनंती केल्ली की ते जे कंडिशन्स घातलेली, ते जे निर्बंध घातलेले ते उठोवपाचे म्हणून. पूण हे करताना बाबा थळाव्या लोकांचे हित कशा पद्दतीन जपतले हाचेर खरोच विचार जाल्लो काय कितें? म्हटल्यार स्टेटाचो इकॉनॉमिक इंटरेस्ट साध्य करताना थळाव्या लोकांचो विचार जावपाक जाय का नाका? कारण थळाव्या लोकांक तुम्ही सामके कुशीक काडटले आनी स्टेट्स इकॉनॉमिक इंटरेस्ट म्हणटले आनी लोकांच्या ह्या फंडामेंटल रायट्सा वयल्यान तुम्ही वयतले, हे कितपत योग्य? कशें आसा की मुख्यमंत्री कितलो जाले तरी एक पॉलिटिकल फिगर, तांकां कदाचित दिसता आसतलें की आमी कितेंय केलें जाल्यार लोक आमच्याच बाजून रावता म्हणून ते जाय ते करीत वयता. पूण खंय ना खंय एक लिमीट येता, अवेरनेस जातली, चेंजीस हे जातले, लोकांकय कळटलें कितें बरें आनी कितें वायट. सो आमी म्हणटा की इकॉनॉमिक अफेर्सा खातीर मायनिंग इम्पॉर्टंट. म्हाका मुद्दाम नमूद करचें दिसता की आयज इतलीशींच वर्सां आमच्या बिचोले वाठारांत मायनिंग चालू आसा, बट ताचो कितलोसो बेनिफीट बिचोलकारांक मेळ्ळा, आमच्या मयेकारांक मेळ्ळा, हाचेर खरो विचार करपाची गरज आसा. नो डावट स्टेट ट्रेजरीन रॉयल्टी येतली, मुवमेंट ऑफ फंड्स जातले, सगळें जातलें, पूण खंय ना खंय डेव्हलपमेंटाच्या बाबतींत ज्या जाग्यांनी मायन्स जाता थंय तितलो डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर हेंच्यांनी बिल्ड केला का ना हे पळोवपाची गरज आसा. आयज सुद्दां मे म्हयन्यान जेन्ना लोकांच्यो हांगा ग्रावंड लेवल वॉटर बिकॉज ऑफ मायनिंग हांगा सुकलेले आसा, मे म्हयन्यान हांगाच्यो इन्फ्रास्ट्रक्चर वायज जर पळोवंक वयशात, नळाक उदक नसता तेन्ना लोकांनी कितें करचें? म्हणजे तुमकां हांव बेजीक सांगता, हांव व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणना, जो बेजीक जगपा खातीर जो इन्फ्रास्ट्रक्चर जाय तो आयज पर्यंत प्रॉपर केल्लो गेलो ना. आयज सुद्दां खंय तरी पडोशा प्लांटार जेन्ना मोटर जनरेटर वता तेंचो तेन्ना हांगा उदक बंद वता. ही सिस्टम, हो इन्फ्रास्ट्रक्चर आमकां दिला. हेच्या पयलीं कडेन जर कितें पळयत आमी उलयत ना, हे बेजिक्स उलयता हांव. बेजिक्सा खातीरूच लोकांक झगडचें पडटा क्रुशल टायमाक. आनी आनी आमी म्हणटा की मायनिंग वाठारांतल्या लोकांक जस्टीस मेळपा जाय. कसो जस्टीस मेळटलो? कितें करपा जाय की लोकांच्यो गरज्यो कितें, लोकांची रिक्वायरमेंट कितें. आयज ते लोक धूळ खाता. म्हणजे तुमकां सांगता आमच्या पिळगांव म्हणजे मय मतदारसंघात बिचोले तालुक्यात पिळगांव गांवांच्यान जी ट्रान्सपोर्टेशन जाता आनी ताचो जेटी जी आसा पळय ती सारमानस जेटी, त्या वाठारांत जवळ जवळ 35-40 घरां आसा.
पूण आयज दुर्दैव दिसता की सरकार हायकोर्टा मुखार सांगता की ते 9 घरां आसा. म्हणजे ते उरलेली 26 घरांनी कोण रावता? त्या घरान मनशां रावना, त्या घरांतली भुरगीं शिकपाक वचना. हे सगळ्यो फॅक्ट्स हाडपा जाय. तांकां जपोवन मायनिंग कशी करपा जाय हेजेर सरकारान एक्चुअली विचार करपाची गरज आसा. दुसरी गजाल, वेदांताक EC मेळ्ळ्या तर एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट EIA रिपोर्ट केला. आमी EIA रिपोर्टा वखदार पब्लीक हियरींग जेन्ना जाल्ली तेन्ना आमी रिटर्न ऑब्जेक्शनूय दिला आनी ओरल ऑब्जेक्शन सांगला थंय की EIA रिपोर्ट करता आसतना लोकल पंचायतीक विश्वासान घेवना, लोकल ऑथॉरिटीक घेवना. मागीर लोकांक जर विश्वासात घेयनासतना तुमी रिपोर्ट सबमीट करता आनी ताका आमचे MOEF मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट एनवायरमेंट क्लियरन्स दिता जाल्यार कितें उलोवपाचें हेजेर? मागीर शेवटी आमकां खंय ना खंय जस्ट फॉर द जस्टीस म्हणटा तशें न्यायालया मुखारूच वयचें पडटा. अजय बाब, आणि एक गजाल म्हटल्यार 2012 जेन्ना मायनिंग बंद जालें आणि तुमकां तर खबरूय आसा की मायनिंग बंद जाल्या उपरांत कशा पद्दतीन लोकांचेर संकट आयले वेगवेगळ्या पद्दतीन, कारण खुबशे घटक हे मायनिंग बिझनेसाचेर अवलंबून आसले. आता त्यो मायनिंग जेन्ना बंद जाले त्या उपरांत आमचे कितें कितें चुकले, खंयच्या खंयच्या गजालींक आमी चुकले, कशा पद्दतीन पर्यावरणाचे संतुलन आणि राज्याचे इकॉनॉमिक हित ह्या दोगांयचे योग्य पद्दतीन सस्टेनेबल अशा पद्दतीन ही सगळी गजाल फुडें वचपाक जाय आसली. पूण 2012 मायनिंग बंद जावन आता आमी 2024 आसा आणि आता सरकार ऑप्शन करता. तर अशा वेळाचेर जेन्ना खबर आसा तुमकां की आमी आता ऑप्शन करतले, मायनिंग लीज परत दितले, मायनिंग बिझनेस परत सुरू जातलो, ट्रान्सपोर्टेशन परत सुरू जातले, जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे म्हाका अजूनय उगडास येता की अशा पद्दतीन सरकारान प्लॅन केल्लो की मायनिंग ट्रान्सपोर्टेशना खातीर टोटली नवीन रस्ते बांदपाचे, ज्या जाग्यार रेग्युलर जे ट्रान्सपोर्टेशन आसा लोकांचे, बशी जावं किंवा लोकांचो प्रवास जावं तो इफेक्ट करचो ना. तर ह्यो खंयच्योच गजाली जाग्यार पडलेल्यो आमी काय पळोवना. सरकार ह्या 2012च्या मायनिंग डिझास्टरा उपरांत सरकारान कितें बोध घेतलो काय ना? पळय, सरकारान बोध हितून कसोच घेवना. ताचें उत्तम उदाहरण म्हणजे हितूनच बरयलेलें आसा ह्या जजमेंटान. तुम्ही जर वेदांताचे इंटरव्हेन्शन एप्लिकेशन पळयत, तांच्यांनी जे बरयलां की 4.58 किलोमिटर्स इज एक्सक्लुझिव्हली आमच्या पोझेशनान आसलेलो रोड, ते म्हणटा आपलो रोड. ओके, आनी 0.94 किलोमिटर तांकां पब्लीक रोड लागता. हे तांचेच एप्लिकेशन सांगता. तुमकां हांव मुद्दाम नमूद करता की पिळगांवान जेन्ना ही एंट्री जाता महेजान ट्रान्सपोर्ट, तेन्ना फर्स्ट तांकां कॉम्युनिजात प्रॉपर्टी लागता. आनी ते कॉम्युनिजात पिळगांव कॉम्युनिजात हांवूय एक मेंबर. सो म्हाका याद ना की आमी केन्ना रिझोल्युशन घेवन तांकां NOC दिल्ली. सो आमची NOC घेयनासतना तांच्यांनी एज अ प्रोजेक्ट प्रपोनंट ऑलरेडी EC क्लेम करता आसतना तो रोड आपलो म्हणून दाखयलो. बरें, तेज्या फुडें वचून जर पळयशात तुमी, जवळ जवळ 50 शेतकार आसा, टेनंट आसा, तेंच्या शेतांच्यान रोड दाखयला आनी ताका गव्हर्मेंट परमिशन दिता. म्हणजे हाल्ली जे आजगांव प्रकरण जालां पळय की जागो कोणाचो आनी मोडले भलत्यान, तशें हे दुसरें उदाहरण जालां हांगासर की जागो लोकांचो तो वेदांतान आपूण क्लेम आपलो म्हणून दाखयला आनी सरकारान ताका परमिशनूय दिलें. म्हणजे परमिशन दिता आसतना बाबा तुजो जागो कोणाचो ही प्रायमरी जी प्रिलिमिनरी हें आसता पळय, इन्क्वायरी आसा पळय, ती सुद्दां DMGन केली गेली ना. आनी तेजोच खंय ना खंय फटको आतां तांकां परत बसतलो. म्हटल्यार ह्यो सगळ्यो गजाली करतना ज्या तरेन आमचे एडमिनिस्ट्रेशन काम करता, जे ऑथॉरिटीज आसात, मागीर ते मामलेदार आसत, थळावी पंचायत आसत, मागीर डेप्युटी कलेक्टर आसत, डायरेक्टरेट ऑफ मायन आसत, हे सगळे ह्या सगळ्या खंयच्याच गजालींचो जर आस्पाव करिना आणि मागीर लोकांक जर तुमच्या भाशेन जर प्रत्येक गजालीक आपलो रायट टू लायफ म्हणजे जगपाचो अधिकार मेळोवपा खातीर जर लोकांक हायकोर्टाची पायरी चडची पडली, ते जस्टीस तांकां सरकारी पातळीचेर जर मेळना, जाल्यार मागीर सरकार अंत्योदय तत्वाचेर आमी काम करता जे म्हणटात, समाजातल्या शेवटच्या घटका खातीर काम करतात, जाल्यार हे शेवटचे घटक मरता जाल्यार सरकाराक तेंचे कांयच पडलेलें ना. आता आणि एक महत्वाचो विषय अजय बाब की ज्यो गजाली ह्या ऑर्डरीन हायकोर्टान ज्यो सूचित केल्या सरकाराक की खंयच्या खंयच्या बाबतींत तुमकां जतनाय घेवची पडटली, खंयच्या खंयच्या बाबतींत तुमकां काळजी घेवची पडटली, कशा तरेन काळजी घेवची पडटली, कसो प्रोएक्टिव्ह एप्रोच दवरचो पडटलो, मॉडर्न टेक्नॉलॉजीचो आस्पाव करचो पडटलो, ह्यो सगळ्यो गजाली जर ऑर्डरीन पळयत जाल्यार ज्या तरेन आमी आतां मेरेन
सरकारां कशी चलतात, ऍडमिनिस्ट्रेशन कशें चलता हाचो अनुभव आम्ही घेतला. ह्यो सगळ्यो आदर्श गजाली ज्यो हायकोर्टान आपल्या ऑर्डरीत दिल्या त्यो गजाली प्रत्यक्षान येतल्यो काय कितें? ऑब्वियसली हायकोर्टान तुमकां लिबर्टी दिल्या की जर इतले सांगून जर तुमचेर अन्याय कंटिन्यू उरता जाल्यार तुम्ही परतून हायकोर्टान वचून दाद मागपाक शकतात. पूण ह्यो गजाली खरेंच सरकार प्रामाणीकपणान फॉलो करतले काय कितें? ह्यो सगळ्यो गजाली प्रॅक्टिकली फॉलो करप सरकाराक ना जाल्यार मायनिंग कंपनी ज्यो आसात तांकां शक्य आसा काय कितें? नाही, कित्याक शक्य ना? म्हणजे हितूर ज्यो गजाली ज्यो आसा पळय ते आउट ऑफ द बॉक्स काडून हायकोर्टान हांगा दवरना. ह्यो गजाली इम्प्लिमेंट करूनी ट्रान्सपोर्ट बऱ्या तरेन जावंक शकता. आमी परत एकदा सांगता तेच सांगता की मायनिंग आमच्या राज्याक जाय, बट सस्टेनेबल मायनिंग. म्हणजे शेवटच्या घटकान जो गांवांत रावपी व्यक्ती आहा पळय तेका त्रास जायनासतना मायनिंग कशी करपा जाय, कश्यो पॉसिबिलिटीज एक्सप्लोर करपा जाय, हेचेर सरकारान एक्चुअली विचार करपाची गरज आसा. 4-5 जाणांक घेवन पॉलिसी केली म्हणून पॉलिसी जावची ना. गांव वाठारांतल्या लोकांक विश्वासान घेवन शेतकारांक म्हणजे सगळे कंपोनंट जे आसा समाजाचे तांकां घेवन जर पॉलिसी फ्रेम करी जाल्यार म्हाका दिसता अजुनूय ह्या कंडिशनाचेर मायनिंग बऱ्या तरेन गोंयांत जावंक शकता आनी हो लॉंग टर्मा खातीर जावंक शकता. अशें न्ही की हे 10 वर्सां दिला म्हणून 10 वर्सां काडप आनी वचप. तसलें मायनिंग आमकां नाका. आमकां लॉंग टर्म मायनिंग जाय, लोकल्सांक सांबाळून, गांव वाठार सांबाळून, लोकांक त्रास जायनासतना सस्टेनेबल डेव्हलपमेंटा खातीर आमकां मायनिंग सस्टेनेबल जाय. रॅम्पंट मायनिंग आमी पळयल्या, आमी त्रास भोगला. आमी म्हणजे बालपण मायनिंग एरियान गेला, आमकां खबर आसा कशे त्रास जाताले. सो म्हाका दिसता जे आमच्या सारक्या युवकांनी किंवा म्हाज्या पेक्षा जाणट्या लोकांनी पळयलां ते आमच्या नॅक्स्ट जनरेशनान अशें पळोवंक जायना. ह्या खातीर आमकां कंट्रोल सस्टेनेबल मायनिंग कशें एक्सप्लोर करूं शकता हेचेर सरकारान एक्चुअली विचार करपाची गरज आसा. आनी मुद्दामून अजय बाब, आता पावसान मायनिंग ट्रान्सपोर्टेशन येस प्लीज कंटिन्यू. आनी हितूर बरयलाय बी म्हणजे पावसान आता मायनिंग उलय तू. हितूर बरयलाय बीन की आतां ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट म्हणजे आनी आमचो DMG जो आसा, डायरेक्टर ऑफ मायन्स एंड जिओलॉजी, हे जेन्ना ट्रान्सपोर्ट परमीट दितली तेन्ना गायडलायन सारक्यो बरयल्या. सो म्हाका अशें दिसता की गोंय वाठारांत खंय खंय ट्रान्सपोर्ट जावपाचे पॉसिबिलिटीज आसा त्या वाठारांतल्या पंचायतींनी, त्या वाठारांतल्या स्कुलांनी, ते पेरंट्स टिचर्स असोसिएशन, थंयचे NGO, थंयचे क्लब हेंच्यांनी आतांचोच डायरेक्टर ऑफ मायन्साक लेटर बरोवपाची गरज आसा की आमच्या रुटान जेन्ना तुमी परमिशन दितले तेन्ना आमकां आमचे ऑब्जेक्शन्स रिकॉर्ड करात, आमचे जे सजेशन्स आसा, आमचे ऑब्जेक्शन्स आसा ते रिकॉर्ड करात. आनी तेन्नाच खंय ना खंय DMG जो आसा, डायरेक्टर ऑफ मायन्स एंड जिओलॉजी, हे सारको विथ प्रॉपर एप्लिकेशन ऑफ मायंड तांकां ट्रान्झिट परमीट दितलो. नाजाल्यार आतां तशें परत रॅम्पंट मायनिंग स्टार्ट जातलें. सो सगळ्यांनी एप्लिकेशन करपाची गरज आसा. DMG आपली सजेशनां दिवपाची गरज आसा. स्कूल टायमिंगच्या बाबतींत सुद्दां ते सजेस्ट करूं शकता. आनी डिपेंड्स ऑन गव्हर्मेंट वेदर टू कन्सिडर ऑर नॉट, बट सजेशन प्रत्येकान दिवंक जाय अशें म्हाका दिसता. बरोबर. आता पावसान मायनिंग ट्रान्सपोर्टेशन बंदूच असता, तशा पद्धतीची ऑर्डर ऑलरेडी मायन्स डिपार्टमेंटान इश्यू केल्लीच आसा. आता ही ऑर्डर जाल्या उपरांत ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार घालपाक म्हटल्यार नव्या पद्धतीन SOP तयार करपाक, मागीर जे घटक आसात, आनी कोर्टान तर सरळ सांगला की एप्लिकंट जे आसात ह्या पिटिशनाचे त्या घटकांक आनी सगळ्या घटकांक तुम्ही विश्वासान घेवनूच हे फुडले एक्शन प्लॅन तुम्ही तयार करपाक जाय. तर आता ह्यो मायनिंग ट्रान्सपोर्टेशन पावसान केन्ना मेरेन बंद आसा आनी ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार पडोन केन्ना मेरेन हे मायनिंग ट्रान्सपोर्टेशन परत सुरू जावपाक शकता अशें तुमकां दिसता? साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर म्हटल्यार DMG ऑर्डर काडटली अशें दिसता. आनी ही जी ऑर्डर आसा पळय ती फक्त एक्सपोर्ट ओर वता तेकाच बॅन आसा सध्या. म्हणजे लोकल कन्झम्पशन जर आसात, फॉर एक्झाम्पल आमोण्या सिदाचो प्लांट आसा वेदांताचो, तांकां जर जाय जाल्यार ते केन्नाय ट्रान्सपोर्ट करूं शकता अशी तेंची ऑर्डर आसा ही. ओके ओके ओके. म्हटल्यार एक्सपोर्ट ओर जो जाता ताकाच हो बॅन लागू आसा, जो बाकी डोमेस्टीक युजा खातीर जो जाता ताका लागू ना. ओके. आता ही सगळी ऑर्डर आयली, हायकोर्टान सगळ्यो गजाली आयकून घेवन व्यवस्थित पद्धतीन हायकोर्टान सरकाराक डायरेक्शन्सूय दिल्या
आणि सरकार कशा पद्धतीन आता हे डायरेक्शन एडॉप्ट करतले आणि कशा पद्धतीन आता तरी त्या वाठारांतल्या लोकांक, पंचायतीक, शेतकार, मागीर मायनिंग रिलेटेड बिझनेस करपी जे लोक असतात, ट्रकवाले असतात, हांकां विश्वासान घेऊन ही सगळी प्रक्रिया पार पडटले आणि जेन्ना सप्टेंबर ऑक्टोबरान परत ट्रान्सपोर्टेशन सुरू जातले तेन्ना परतून अशा पद्धतीचे प्रश्न लोकांक रस्त्यार येवपाक सरकार भाग पाडचे ना अशी अपेक्षा आम्ही धरू येता ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान. निश्चितच म्हाका दिसता की हे टायम आसा सध्या अजुनूय बऱ्यो गायडलायन्स फ्रेम करपाक, लोकांक विश्वासान घेवन तशें जर करीत जाल्यार मायनिंग खरेंच परत सुरू जातली. हांव परत एकदां सांगता, सस्टेनेबल मायनिंग, आनी तीच खरी गरज आसा आयज गोंयांत अशें म्हाका तरी दिसता. येस, म्हाका दिसता ॲडव्होकेट अजय प्रभुगांवकर हांणी आमकां व्यवस्थित पद्दतीन हो विशय समजून दिल्लो आसा आणि पुराय गोंयकारांनी हो विशय समजून घेवपाची गरज आसा. कारण हे पिटिशन जरी रिलेटेड टू मये विलेज ऑर रिलेटेड टू बिचोलीम जरी असले जाल्यार ज्यो ऑर्डर्स हायकोर्टान दिल्या दॅट विल बी एप्लिकेबल फॉर होल ऑफ गोवा. ज्या ज्या वाठारांत आता मायनिंग सुरू जातले, मायनिंग ट्रान्सपोर्टेशन सुरू जातले, त्या वाठारांतले सामाजिक संघटना, ग्रामपंचायती, NGO, म्हणजे थळावे नागरिक हांणी हो विषय समजून घेवप खूप गरजेचे आसा की तुमकां हायकोर्टान कशा पद्धतीन ह्या विशयाचेर सरकारान तुमकां विश्वासान घेवपाक जाय अशें म्हटलां आणि तुमकां त्या खातीर आतांच अलर्ट जावचे पडटले आणि ह्यो गजाली मायनिंग ट्रान्सपोर्टेशन सुरू जावच्या पयलींच तुम्ही सतर्कता बाळगून ह्यो सगळ्यो गजाली सरकारा कडल्यान करून घेवच्यो पडटले. आता मायनिंग उद्देग आमकां खबरूच आसा, राज्याच्या अर्थकारणा खातीर मायनिंग उद्देग गरजेचोच आसा, पूण त्याच वांगडा लोकां खातीरूय जे बिझनेस रिलेटेड लोक आसात, ट्रकवाले जावं, मेकॅनिक जावं, खुबशे घटक हे मायनिंगाशी संबंधित असल्या कारणान तांच्याय लायव्हलीहुडा खातीर हो बिझनेस सुरू जावप गरजेचो आसा. पूण तो सस्टेनेबल पद्दतीन जावचो पडटलो. कोणान तरी मारून दुसरो मनीस जगपाक शकना. सगळे मनीस कशा पद्धतीन व्यवस्थित पद्धतीन जगतले, सगळे मनीस कशा पद्धतीन सुरक्षित रावतले अशा पद्धतीचे धोरण हे सरकारान राबवचे पडटले. सरकार ज्या पद्धतीन या सगळ्या घटकांकडे दुर्लक्ष करून हो बिझनेस पुढे व्हरपाक सोदता ओन्ली बाय सेईंग इट इज इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट, जाल्यार तशें ते जावपाक शकना. आणि प्रत्येकाचो फंडामेंटल रायट हो खूप महत्वाचो. रायट टू लायफ हो आमकां आमच्या संविधानान दिल्लो फंडामेंटल रायट जावन आसा आणि ताची जपणूक आयज हायकोर्टान ह्या ऑर्डरींतल्यान दिल्या. आणि त्याच वांगडा रायट टू लायफ जसो नागरिकाचो गरजेचो आसा तसोच राज्याचो आर्थीक हित तितलेच गरजेचे आसा. कारण जो मेरेन राज्याचे आर्थीक हित जपले वयचे ना तोपर्यंत राज्य हे लोकां खातीर काम करपाक शकना. सो बऱ्या तरेन सांगड ह्या दोनूय गजालींची ह्या हायकोर्टाच्या ऑर्डरींतल्यान जाल्ली आसा आणि आमकां आता पळोवपाचें आसा की सरकार कितल्या प्रामाणीक पद्धतीन ही ऑर्डर इम्प्लिमेंट करता. खंयच्याय घटकाचो जेन्ना सेल्फ इंटरेस्ट येता तेन्नाच मागीर सगळ्यो गजाली चुकत रावतात. सेल्फ इंटरेस्ट न दवरता जर राज्याचे आणि लोकांचे हित नजरे मुखार जर दवरीत जाल्यार म्हाका दिसता कोणाकूच त्रास जावपाक शकना. आणि जर सरकार खरेंच प्रामाणीक आसा जाल्यार म्हाका दिसता ही ऑर्डर इन ट्रू लेटर अँड स्पिरीट इम्प्लिमेंट जावपाक शकता. तातूंत राज्याचे हित जातले आणि थळाव्या लोकांकूय त्रास जावचो ना आणि तांचे हित तातूंतल्यान साध्य जावपाक शकता. अजय बाब, बऱ्या तरेन आणि सोप्या पद्धतीन ही ऑर्डर तुम्ही समजून दिली. आम्ही अशी अपेक्षा दवरया की ह्या ज्या वाठारान आता मायनिंग सुरू जातले ते लोक आताच जागे जाऊन ही ऑर्डर वाचतले आणि ह्या ऑर्डरी प्रमाणे आपले जे राईट टू आपले फंडामेंटल राईट्स असतात ते सुरक्षित दवरून राज्याकूय आपले इकॉनॉमिक इंटरेस्ट व्यवस्थित पद्धतीन साध्य करपाक सहकार्य करतले. राज्य आणि लोक, जनता ही जर एकामेकाच्या हातान हात घालून जर पुढे वचत जाल्यारूच हे शक्य जावपाक शकता. आता हे कशें शक्य जातले ते येणाऱ्या काळान आमकां दिसतलेच. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ अस. थँक्यू.